नमस्कार सुकरण मैत्रिणींनो आणि खवयांनो, आज आपण शिव हिंदू रेसिपी मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करीत आहे। आज आपण बनवणार आहोत सोलापूर जगप्रसिद्ध पारंपरिक कडक बाजरीची भाकरी, महिनाभर टिकणारी, कुरकुरीत आणि खायला अतिशय चविष्ट। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी साहित्य घेतलेले आहे। जर आपण रेसिपी साहित्य पाहून घेऊ। इथे मी बाजरीचे पीठ घेतलेलं आहे। इथे मी थोडीशी वेगळी मिरची घेतलेली आहे, तीळ घेतलेले आहे, हळद, मीठ आणि तेल घेतलेलं आहे। तेल आपण कोमट तेल घेतलेलं आहे। चला तर मी इथे परात घेतलेली आहे। या परातीमध्ये आपण बाजरीचे पीठ घेऊया। हे बाजरीचं पीठ मी आधी चाळून घेतलेलं होतं, म्हणून मी इथे चाळणार नाहीये। तुम्ही हे स्वच्छ असं चाळून घेऊ शकता। चला यामध्ये घालूया आपण थोडंसं मीठ, चवीपुरतं मीठ तुम्ही यामध्ये घालू शकता। तुम्हाला जेवढं लागेल तेवढंही घाला। त्याचबरोबर यामध्ये घालत आहोत तीळ। इथे मी 2 चमचे तीळ घेतलेले होते। यामध्ये घालूया थोडीशी हळद आणि यामध्ये घालूया थोडीशी वेगळी मिरची, किंवा तुम्ही थोडंसं अगदी किंचित लाल तिखट जरी घातलं तरी चालेल, पण शक्यतो इतकं पण नका घालू। आणि घालूया इथे तेल। आपण इथे 2 चमचे तेल घातलेलं होतं। छान असं इथे आता हे पीठ मिक्स करून घेऊया। प्रथम आपण हे सगळं पीठ, मीठ वगैरे यामध्ये सगळं मिक्स करून घेणार आहोत। आपण यामध्ये तेल देखील घातलेलं आहे, त्यामुळे तेल देखील आपण सगळ्या पिठाला छान असं चोळून घेणार आहोत। सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथे मी चुलीवरती पाणी गरम करण्यासाठी ठेवलेले होते। आपल्याला पीठ मळताना कोमट पाण्यातच आपल्याला पीठ मळायचे आहे आणि पाणी देखील आपल्याला थोडं थोडंच यामध्ये घालून हे पीठ मळून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता मी इथे कोमट पाण्यानेच हे पीठ मळून घेणार आहे। तुम्ही पाहू शकता गरम आपलं इथे पाणी देखील छान असं गरम झालेलं आहे। आपण इथे कोमट पाण्याने पीठ मळल्याच्या नंतर आपली भाकरी छान अशी कडक होते, त्यामुळे आपल्याला इथे कोमट पाणीच वापरायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालूनच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। पीठ छान असं हाताच्या तळव्याने मळायचं आहे। हाताच्या तळव्याने रगडून रगडून हे पीठ आपल्याला इथे मळून घ्यायचं आहे। पीठ जितकं छान मळून तितकी भाकरी पातळ थापता येईल आणि ती छान कडक होईल। त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं पॉइंट म्हणजे आपल्याला इथे पीठ छान असं मळायचं आहे। चला तर मी याच पद्धतीने थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मळून घेते। तोपर्यंत तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। माझा नवीन चॅनल आहे, त्यामुळे प्लीज सपोर्ट करा। आपला व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील पारंपरिक व्हिडिओ तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, छान अशी कमेंट करा आणि शेअर करा। चला तर मी ही पीठ छान असं मळून घेते।
तर तुम्ही पाहू शकता मी किती वेळ ही पीठ मळून घेतलेलं आहे आणि ऑलरेडीच आपल्या बाजरीच्या भाकरीला छान असा चिकटपणा असतो, त्यामुळे मी हे चांगलं गठ्ठ पीठ मळून घेतलेलं आहे. चला तर आपण चुलीवरती तवा ठेवून घेऊया आणि इथे आता आपण भाकरी थापून घेणार आहोत. छान असा एक गोळा काढून घ्यायचा आहे, तो देखील आता आपल्याला छान असा इथे परत मळून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता. आणि एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पीठ मळून घेतल्याच्या नंतर लगेच आपल्याला भाकरी इथे तयार करायची आहे. जर तुम्ही हे पीठ जास्त वेळ ठेवले तर आपली भाकरी अजिबात कडक होणार नाही. ही भाकरी 20 दिवस तर टिकतेच. तुम्ही ही भाकरी तयार करून छान असं बाहेर कुठं फिरायला गेले किंवा काही कार्यक्रमासाठी गेले तरी ही भाकरी तुम्ही करू शकता, खूप छान लागते. चला तर मी परत एका छोट्याशा उंड्याचं म्हणजेच भाकरीसाठी घेतलेल्या उंड्याचं छान असं पीठ मळून घेतलेलं आहे. चला आता आपण इथे पोळपट घेतलेला आहे. पोळपटावर आपण थोडंसं वरून पीठ टाकणार आहोत, करता आपली भाकरी थापताना चिटकू नये. आणि आपल्याला ही पोळपटावरच आपली भाकरी छान अशी मऊसूत थापून घ्यायची आहे. थोडंसं हाताला पीठ लावून घेतलेलं आहे मी. आणि या पद्धतीने आपल्याला ही भाकरी छान अशी थापून घ्यायची आहे. अगदी पातळ ही भाकरी आपल्याला इथे थापायची आहे. भाकरी पातळ थापलेल्याच्या नंतरच आपली भाकरी ही इथे कडक होईल, त्यामुळे मी छान अशी व्यवस्थित ही भाकरी थापून घेणार आहे. तुम्ही पाहू शकता आपली भाकरी मी कशा पद्धतीने थापत आहे. थोडंसं हाताला पीठ तर लावून घ्यावंच लागणार आहे, कारण की बाजरीचं पीठ चिकट असतं, त्यामुळे मी ह्याला पीठ देखील लावून घेतलेलं आहे. आणि या पद्धतीने आपण छान अशी भाकरी एक थापून घेऊया. वाव, तुम्ही पाहू शकता आपली भाकरी किती छान अशी इथे थापून झालेली आहे. याच पद्धतीने आपल्याला सगळ्या इथे भाकरी थापून घ्यायच्या आहेत. एकदम जेवढी होईल तेवढी तुम्हाला इथे पातळ भाकर थापून घ्यायची आहे. ही तुम्ही पाहू शकता मी किती पातळ ही भाकरी थापून घेतलेली आहे. आपला इथे चुलीवरचा तवा देखील गरम झालेला आहे. आता ही भाकरी आपण यावरती टाकून घेऊया. वाव, तुम्ही पाहू शकता आपली भाकरी किती छान अशी तयार झालेली आहे. याला थोडंसं वरनं पाणी लावून घेऊया. ही भाकरी खूप छान लागते. यासोबतच छान अशी लाल शेंगदाण्याची चटणी असेल तर किंवा हिरवी चटणी अप्रतिम लागते, खूपच छान. चला याला पाणी लावून घेते आणि ही बाजरीची भाकर म्हणजे सोलापुरी कडक भाकर आपण इथे भाजून घेऊया. तुम्ही पाहू शकता मी इथे पाणी लावून घेतलेलं आहे आणि थोडी वेळ आपण ही भाकरी इथे भाजून घेतलेली आहे. आता हे आपण या पद्धतीने उलथून घेऊया. म्हणजेच आता ह्या चुलीला जाळ खूपच होता, त्यामुळे ही भाकर थोडीशी जास्तच माझ्याकडून भाजली गेलेली आहे. तरी देखील काही हरकत नाही, खूप छान लागते, त्यामुळं काही प्रॉब्लेम नाही आहे. चला तर मग आपण अशाच पद्धतीने दोन्हीकडून पण ही भाकरी एकदम कडक अशी भाजून घेणार आहोत.
या पद्धतीने एका उलथण्याने आपण या पद्धतीने ही भाकर छान अशी भाजून घेत आहोत. असं थोडं थोडं यावर टॅप केल्याच्या नंतर भाकर जास्त कडक होतेच. आणि चुलीचा जाळ पहिल्यांदा एकदम जास्त लावा आणि नंतर थोडासा मंद ठेवा, म्हणजे आपली भाकर छान अशी कडक होईल आणि छान अशी भाकर इथे भाजली देखील जाईल. जर तुम्हाला तव्यावरती बाजरीची भाकर भाजायला जर प्रॉब्लेम होत असेल तर तुम्ही खाली चुलीमधला जो निखारा असतो ना त्यावरती सुद्धा तुम्ही ही बाजरीची भाकर भाजू शकता. माझी आजी तर ती निखाऱ्यावरतीच बाजरीची भाकर भाजते, पण मी आज नाही भाजणार आहे. वा तुम्ही पाहू शकता आपली भाकर किती छान अशी इथे भाजली गेलेली आहे. चला तर मग या पद्धतीने आपण सगळ्या भाकरी बनवून घेणार आहोत. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला जर अशाच आमच्या चुलीवरच्या पारंपरिक रेसिपीज आवडत असतील तर प्लीज एक लाईक कमेंट शेअर नक्की करा. चला तर मी याच पद्धतीने सगळ्या भाकरी इथे तयार करून घेते. चला तर ही भाकर सुद्धा इथे छान अशी भाजलेली आहे. तर कशी वाटली तुम्हाला ही सोलापूरची पारंपरिक कडक बाजरीची भाकरी? बघा अगदी बिस्किटासारखी कुरकुरीत झालेली आहे. एकच मिनिट मी तुम्हाला दाखवते. तुम्ही पाहू शकता किती छान अशी इथे कुरकुरीत आपली बाजरीची भाकर झालेली आहे आणि हिचा सुवासच खूप छान सुटलाय. ही भाकर तुम्ही महिनाभर डब्यात भरून ठेवू शकता. ती अजिबात मऊ पडत नाही. प्रवासासाठी तर हा एकदम उत्तम बेत आहे. ही रेसिपी तुम्ही घरी नक्की करून पहा. तुमची भाकरी कशी झाली आहे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.